हाय, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? पुन्हा एकदा माझ्या गौरी अलंकार सावंत या ब्लॉग मध्ये आणि प्रगण्य या चॅनल मध्ये आम्ही तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेला आज काय आहे तर शनी अमावस्या, म्हणून आम्ही चाललो आहे. आमच्या इकडे एक शनीचं खूप मोठं प्रतिष्ठान असं मंदिर आहे, सो आम्ही तिकडे चाललो. चला मी तुम्हाला सुद्धा दाखवते. आणि आज प्रगण्या सुद्धा छान अशी फॉर्मल तिला हवं होतं आणि मी आणि प्रगण्या थोडेसे असे मॅचिंग झालेलं असं ग्रीन ग्रीन ग्रीन. चला आपण जाऊया शनी मंदिरात. हे बघा, इकडे अजून एक हे आमचं शनी मंदिर आहे. तुम्ही बघू शकता इथे एवढी गर्दी आहे. एरवी पण दर सॅटर्डेला खूप गर्दी असते, पण आज स्पेशल अमावस्या शनीचं जयंती म्हणून एक वेगळीच गर्दी आहे. आणि रोड हा पूर्ण अख्खा रोडला गर्दी आहे. बापरे, सॅटर्डे संडे या साईडला यायचं म्हणजे आपला टाइम वेस्ट, इतकं ट्रॅफिक. जेव्हा आपण कुठे जात असतो आणि आपण असं म्हणतो ना, अरे आपल्याला कसली तरी एका भीती वाटते किंवा असं वाटतं की आज आपण ह्या ठिकाणी जाऊया नको, सो त्याच वेळेला समोर आपल्या पुढे स्वामी समर्थांची गाडी चालली आहे. इतकं भारी वाटलं ना, इतकं प्रसन्न वाटलं ना. मी दाखवते तुम्हाला, थांबा आता येईल. हे बघा कोण आहे, कोण? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. इतकं प्रसन्न वाटलं की इतकं भारी वाटलं बघितल्यावर. हे बघा, हे बघा, हे एक अजून एक जाता जाता सुंदर मंदिर असं आम्हाला दिसलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे. हा 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 हा, काय सुंदर रात्रीचा व्ह्यू. इतकी गर्दी आहे मंदिरात की सगळी माणसं चालत चालली आहेत, कारण की बाईक आणि 4 व्हीलर अलाउड नाही करत आहे. फक्त एकदम जे एका बाईकवर 1 पर्सन असेल त्यालाच अलाउड करतात. हे बघा, लाईट सुद्धा नाही आहे, पूर्ण अंधार आहे. आणि तरी लोक छान असं दर्शन घेण्यासाठी चाललेली आहेत. केवढी मोठी लाईन आहे बघा. बघा, दर्शनासाठी केवढी मोठी लाईन. ते पण इथे लाईट नाहीये आणि अंधारामध्ये सगळे उभे आहेत. चला आपण पण दर्शन घेण्यासाठी उभे राहूया लाईनीत, अंधारात. इतकं परिश्रम करून मी गेटच्या आतमध्ये जवळजवळ 1 तासानंतर आलेली आहे. आणि इतकं ट्रॅफिक झालंय, गाड्या लावायला सुद्धा जागा नाहीये. सगळ्या ठिकाणी चप्पल काढायला सुद्धा गर्दी आहे. सो आम्ही इकडेच, गेटच्या इकडेच चप्पल काढली. एवढी लाईनीमध्ये तरी अजून आम्ही आहोत. सो मला असं वाटतं अजून तरी आम्हाला दर्शन घेण्यासाठी तरी अर्धा तास लागेलच. आणि प्रगण्या इथे छान गार्डन होतं, तिकडे छान गार्डन मध्ये खेळून आली आहे. मम्मा तर उभी होती लाईन मध्ये. सो आपण बघूया. इथे शनिदेवांना तेल चढवण्यासाठी खूप सारी गर्दी आहे. आणि लेडीज त्या बाजूने जात आहेत, जेंट्स या बाजूने जात आहेत. आणि लेडीजला एंट्री नाही देत आहेत, त्यामुळे बऱ्याच अशा लेडीज आहेत अशा बाहेर येऊन दर्शन घेत आहेत. मंदिराला ना असं छान असं फुलांच्या आरसाने सजवलेलं आहे. जसं दिव्याच्या आरसाने सजवलंय तसंच फुलांच्या आरसाने सुद्धा सजवलेलं आहे. खूप छान अशी योजना त्यांनी केली सगळ्यांसाठी व्यवस्था. हे बघा, इकडे पण दिवे आहेत, फुलांची आरस. आणि हे देव मंदिर आता जवळच आहे, 2 मिनिटांमध्ये आपलं दर्शन होईल. दाखवते तुम्हाला सुद्धा. हे बाजूने पण असं छान असं फुलांची आरस करून त्यांनी सजवलेलं आहे. आणि हे आहे मुख्य द्वार. खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. गरमीने खूप हाल झालेत. प्रगण्या, कसं वाटतंय तुला? प्रगण्या, छान वाटतंय. हे बघा किती सुंदर. तुम्ही नक्कीच या, दर्शन घ्या. छान दर्शन आहे शनिदेवता. त्याच्यानंतर इथे असं छान प्रसाद तुम्हाला मिळेल. तुम्ही नक्कीच या, इकडे दर्शन घ्या. प्रगण्या लेफ्ट नाही, राईट. आणि प्रगण्या नेहमीप्रमाणेच लेफ्टी. छान असा बुंदी प्रसाद मिळालेला आहे आम्हाला. इथे आहे देणगी कक्ष. तुम्हाला जर देणगी द्यायची असेल तर तुम्ही देणगी नक्कीच देऊ शकता. हे बघा, आणि मंदिरात आम्हाला कोण भेटलं? छोटंसं क्यूट अशी कॅट. आणि या बाजूला असं छान असं
माती विटांचं बांधलेलं आहे. हे इतकं छान वाटतंय ना, खूप सुंदर. आणि इथे बगीचे पण खूप आहेत. पण आता रात्र असल्यामुळे काही दाखवू शकत नाही, पण जेवढे लाईट्स आहेत तेवढे मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर अशी बाग त्यांनी तयार केली आहे. हे बघा, असं माती विटांचं सगळं बनवलेलं आहे. हे बघा, इतके सुंदर सुंदर हे असे दिवे लावलेत ना तेलाचे. इतकं प्रसन्न वाटतंय ना मंदिरात आल्या आल्या. आणि हा इथे भंडारा केलेला आहे. होम आहे, होम केलेला आहे. विठू माऊली आहेत आणि काळूमामांची मूर्ती आहे. इतकं छान दर्शन आहे बघा, सुंदर. काळूमामांचा भंडारा ठेवला आहे. सो येऊन भंडारा लावायचा. सगळेजण घरी पण घेऊन जातात. आपण पण थोडस भंडारा लावूया. प्रगण्या, तुला भंडारा लावूया. आईस क्लोज कर, आईस क्लोज कर. आणि ना इथे खूप सारं लहान मुलांसाठी आहे ना, खेळायचं खूप आहे. पण आता आम्हाला खूप लेट झालाय. सो मगाशी तर प्रगण्या इथे खेळून गेलेली आहे. तर खूप लेट झाल्यामुळे आम्ही आता जात नाहीये. तुम्हाला नक्कीच सांगा हा ब्लॉग कसा वाटला, शनी मंदिराचं दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं. आणि अशाच प्रकारे तुमचं प्रेम मला देत राहा. लाईक, कमेंट, शेअर नक्की करायला विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट, तुमचं प्रेम सदैव आम्हाला आमच्या सोबत असू द्या. आणि मला सांगा तुम्हाला आम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. चला, मी ब्लॉग इथेच थांबवते. मला नक्कीच सांगा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे. खूप शांत, प्रसन्न करणारा ब्लॉग होता. तुम्हाला शनी मंदिराचा आजच्या दिवशी, जे खूप वर्षानंतर अशी शनी जयंती आलेली ह्या दिवशी, सो आपण छान दर्शन केलेलं. अलंकार, तुला कसं वाटलं दर्शन घेऊन? कसं वाटलं? खूप छान वाटलंय अलंकारला. चिमणी, आमच्या चिमणीला बघायचं. चिमणी आमची खूप कंटाळलेली आहे. एवढ्या लाईनीत उभी राहून घामाघूम झालेली आहे. चला, मग इथेच थांबवते ब्लॉग. आपण नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आणि मला ब्लॉग करायला फक्त शनिवार रविवारच मिळतो, कारण का सोमवार ते शुक्रवार आमचा ऑफिस टायमिंग असतो. सो जास्तीत जास्त मी रील्स बनवते त्या टायमाला, किंवा छोटे छोटे शॉर्ट्स बनवते. पण मोठे ब्लॉग्स बनवायला मला फक्त सॅटर्डे संडे मिळतात. तर आपण नक्कीच नेक्स्ट सॅटर्डे संडेला भेटूया नवीन ब्लॉगपर्यंत. तोपर्यंत बाय, गुड नाईट. नक्कीच तुमचं प्रेम असू द्या असंच. थँक्यू.